अस्सल पारंपरिक मराठमोळं जेवण, 12 मिसळीची भाजी आणि पातीचा कांदा. ही कांडून ती आंघोळ करताना अंगाला लावायचं, अशी आमच्याकडे पद्धत आहे. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे भोगी, उद्या मकर संक्रांत आणि भोगीचं आमच्याकडे ना आंघोळीच्या अगोदर खरकट जे असतं ना ते बनवलं जातं. म्हणजे रात्रीच तांदूळ तीळ भिजत घातले जातात, त्यामध्ये बावचा वगैरे सुद्धा असतो आणि त्यानंतर मग ते आज सकाळी वाटलं जातं. त्यात हळद सुद्धा असते आणि एकतर सायंटिफिकली जर बघितलं तर तीळ जो आहे तो एकदम तिळाचं तेल सुद्धा किती आपल्या स्किनला छान मॉइश्चर देतं आहे की नाही. आणि या सीझनमध्ये अंग फुलतं, स्किन फाटते, तर त्यासाठी मे बी ते असावं. कारण तांदूळ आणि तीळ दोन्हीही किती गुणकारी आहेत. आपण वेगवेगळ्या फेस पॅकमध्ये वगैरे सुद्धा ते वापरतो, पण त्यामागचं लॉजिक काही का असे ना, पण ते आपल्या अध्यात्माशी आणि सणा समारंभाशी जोडलेलं आहे, त्यामुळे आपण ते करत असतो. सो चला आता पटकन आज आपण काय म्हणूया, खरकट म्हणतात आमच्या इकडे त्याला, तुमच्या इथे काय म्हणतात ते मला सांगा. एक प्रकारचं उठणंच असतं, ते घरगुती उठणं म्हणू शकतो किंवा एक बॉडी वॉश म्हणू शकतो. तर ते बनवायचंय, दाखवते मी तुम्हाला कसं काय असणार आहे ते. आणि आता चला, मला पण आईला पण आंघोळ करायची, तर म्हटलं अगोदर व्लॉग सुरू करू. आणि हो, आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा एक गोष्ट टाकायची आहे, ज्यामुळे आपले जे काही म्हणतात ना की एक असतं अक्का आमची सांगायची की कधीही आजच्या दिवशी बावच्या आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं ते म्हणजे तीळ, तर ते पण पांढरे तीळ. चला आता मी तुम्हाला दाखवते त्याचं काय काय रुटीन असणार आहे ते. आणि मेन म्हणजे ना, आजची जी काही भाजी वगैरे असणार आहे तर ती 12 मिसळीची भाजी. आमच्याकडे बाजरीची भाकरी खाल्ली जाते, तीही तीळ लावून असते आणि ती खायचीच आजच्या दिवशी असं असतं. डेली बाजरी नाही खात, परंतु आज भोगीच्या दिवशी केली जाते बाजरीची भाकरी आणि 12 मिसळीची भाजी, म्हणजे सगळ्या भाज्या. तर ते सुद्धा सगळं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते जास्त वेळ न दवडता. चला सुरुवात करूया आजच्या व्लॉगला. तर हे तीळ, तांदूळ आणि हळद रात्री भिजत घातलेली, त्यामध्ये बावचा सुद्धा घालतात. ही का आमच्या मराठवाड्याची पद्धत आहे. कोणची ही खरकट लावून नाहू करायचं. आज भोगी असते आणि उद्या संक्रांत. तर ही काय काय आहे तुम्हाला सांगते. तीळ, तांदूळ आणि हळदी ही मिक्स करून भिजू घातली. आता ह्याला वाटायचं आणि कांडून ती आंघोळ करताना अंगाला लावायचं, अशी आमच्याकडे पद्धत आहे. इकडं आहे का नाही माहीत नाही आम्हाला, असली तर सांगा कशी आहे पद्धत ती इथली. त्याला दगड लावित नाही, ती आज घासीत नाही, ती उद्या नाही परवा घासायचं. तर इथं भाज्या काही निवडून ठेवलेल्या आहेत. तुम्ही काल भोगीचा जर व्लॉग पाहिला असेल तर त्यामध्ये मी दाखवलेलं आहे. आई सगळं हे निवडत होती. आणि तिळाचा तर अनन्यसाधारण महत्त्व आहे आज, म्हणजे अगदी प्रत्येकच पदार्थामध्ये आजच्या दिवशी तीळ टाकलाच जातो. आणि मी तुम्हाला भाज्या दाखवेपर्यंत इकडे आईचं उठणं कुठून झालेलं आहे, म्हणजेच खरकट. तर इथं आता हे तीळ जे आहेत ते आंघोळीच्या पाण्यामध्ये आज आम्ही टाकतो आणि त्यानंतर मग डोक्यावरून आंघोळ केली जाते. आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे, म्हणजे नाहू झालं आहे. तर बाकी जे काही वाणाचं साहित्य वगैरे आहे ते पण काढून ठेवलं आहे. आणि इकडे बहीण भाऊ बघा कसे मस्त बसलेत. श्री तिला भरवतोय, ती श्रीला भरवतीये आणि ते तिळगुळ खात आहेत दोघं जण. बाय द वे, इकडे आता मी रांगोळी वगैरे काढून घेते, कारण की अगोदर खण पुजले जातात, जे परवाच्या मिनी व्लॉगमध्ये मी दाखवले होते कोणते आणलेत काय नाही ते. तरी त्या आईचे आणि माझे दोघींचे पण खण पुजलेले आहेत. आणि रांगोळी काढून मग त्यानंतर पूजा केली जाते. आता म्हणतात माझ्या माहेरी आणि सासरी थोडी वेगळी पद्धत आहे. म्हणतात ना की प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा बदल असतोच. तर दोन्हीकडे पण खण पाटावर पूजले जातात, परंतु यातला एक खण तुळशीला आणि एक खण आहे ना विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात घेऊन जाऊन रुक्मिणीला ववसलं जातं संक्रांती दिवशी. तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल माझा, तर मी भोगीची खरेदी करायला म्हणजे भाजीपाला वगैरे आणायला आणि खण आणायला म्हणजे सुगड आणायला गेले होते. त्यावेळी तिथल्या त्या ताई भाजीवाल्या सांगत होत्या की आमच्याकडे ना म्हणजे
भोगी दिवशी खण नाहीत पूजत, तर डिरेक्टली संक्रांती दिवशी पूजतात. आणि आमच्याकडे गव्हाच्या ओंब्या वगैरे सुद्धा वाणामध्ये असतात, पण तिथे मार्केटमध्ये मला कुठेच नाही मिळाल्या. आणि त्या म्हटल्या की तुम्हाला नाहीच मिळणार इथे, कारण तसं इथे नाही आहे. तर थोड्याफार गोष्टी वेगळ्या असू शकतात. अर्थात तुम्ही कशा पद्धतीने पूजा करता ते सुद्धा जाणून घ्यायला मला आवडेल. तर आम्ही सगळं वाण वगैरे जे असतं ना, तर ते घेऊन मंदिरात पण जातो आणि व्यवस्थित असं एकमेकीला सुवासिनी ववसतात. आणि मग नंतर घरी येऊन हळदी कुंकू आपण रथसप्तमीपर्यंत करू शकतो, अशी आमच्या इथली प्रथा आहे. आणि काही ठिकाणी मंदिरात जात नाहीत. आता इथे कोल्हापूरमध्ये तर मी जेवढे दिवस आत्तापर्यंत केलेली आहे पूजा, तर घरच्या घरीच. आमच्या शेजारच्या काकी पण सांगायचे की नाही वर्षा, घरीच आपण हे सुगड पूजत असतो. आणि जी काही आपण बारामिसळीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवतो, तर ती व्यवस्थित असं म्हणजे सुवासिनींना 5 वगैरे असं देत असतात. तर तशी इथं प्रथा आहे. सो थोडाफार चेंज आहेच. सो चला, आता माझी पूजा वगैरे संपन्न झाली आहे आणि माझी चिमणी तिथं दोघं बसलेली आहेत. तर ते दोघंही हे सगळं बघतात, त्यामुळे मला खूप छान वाटतं की जे काही आपण करतोय ते इनडायरेक्टली त्यांच्यावर कुठेतरी बिंबलं जातं. आणि त्यानंतर जे काही सुगड आहेत तर ते ब्लाऊज पीसने झाकून ठेवले जातात. अशा पद्धतीने ही पूजा होते. आता आई पण पूजा करून घेते. खरं तिला जास्त वेळ उभं राहता येत नाही, त्यामुळे अगदी मी मांडणी वगैरे केली आणि तिला सोपं जावं या पद्धतीने. एक भाव महत्त्वाचा असतो शेवटी. काही काही वेळा तर खूप जणी अशा असतात की त्यांना पूजा करायला उठून पण नाही बसता येत. तर त्यापेक्षा मी असं म्हणते की जे काही सध्या आहे हे असंच असू दे. यामध्ये मी खूप खुश आहे आणि खूपच कृतज्ञ आहे देवाची. काय ग शांभवी? आज आमच्याकडे केस धुतात भोगी दिवशी आणि हेअर वॉश केलेला आहे आणि खरकट लावून छान अशी सुंदर अंघोळ झाली. एवढी सॉफ्ट वाटते ना स्किन. खरंच म्हणजे होम रेमेडी ज्या असतात ना त्या खरं आपण खूप कमी त्या वापरतो, पण खरं तर वापरायला पाहिजे. त्याची पुन्हा एकदा मला आज जाणीव झाली, कारण आपल्याला असं वाटतं की नाही, पण लगेचच इन्स्टंट रिझल्ट दिसला मला त्याचा. एकदम सॉफ्ट झालाय. आणि तुम्ही कधी ते ट्राय केलंय का? उठणं टाईपच आहे, तर मला नक्की सांगा. नसेल केलं तर करून बघा, खूप छान रिझल्ट येतो. त्याआधी तर कानाच्या मागे पॅच टेस्ट करा. काही जणांना तिळसूट होतात, तांदूळ होतात, नाही होतात, हा एक प्रकार असतो. इथे ना देवीचा फोटो लावलाय, किती सुंदर वाटतं बघा. आता लागते मी रुटीनला. आज आमच्या इकडे काय म्हणूया, बाजरीची भाकरी आणि त्यासोबतच बारामिसळीची भाजी असते. तर थोडक्यात शेअर करते. या अगोदर खूप साऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी रेसिपी शेअर केलेली आहे, परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी जर जास्त घ्यायचं म्हटलं तर ब्लॉग खूप मोठा होईल. जसं होतं तसं शेअर करते, कारण अगोदरचं वेगळं होतं की मी डिटेल व्हिडिओ घेऊ शकायची, कारण शांभवी नव्हती त्यावेळी. आता ती खूप छोटी आणि खूप काय आगाऊपणा आतापर्यंत तिने करून ठेवलाय. त्यामुळे त्या घरातून त्या घरात, त्या घरातून या घरात हे सतत तिचं चालूच असतं. आणि कधीतरीच ती अशी शांत बसते. तर ती बसली आहे शांत, तोपर्यंत मी इकडे देवपूजा करून घेते. आणि खण तर पूजलेले आहेतच, परंतु बाकी देवाला नैवेद्य सध्या तरी साखरेचाच अर्पण करते, कारण की आणखी स्वयंपाक बनवायचा आहे. त्यामुळे मग जेव्हा माझा पूर्ण बनवून होईल स्वयंपाक, त्यावेळी देवाला आणि खणाला दोघांनाही आपण जे काही बनवूयात तो नैवेद्य अर्पण करायचाच आहे. आणि बघा, लहान मुलं असल्यानंतर खरंच खूप मर्यादा पडतात. सो तुम्ही समजून घ्याल की व्लॉग का एवढे लेट होत आहेत आणि मी छोटे व्हिडिओ का जास्त देते. त्याचं कारणच हे होतं की व्हिडिओ शूट करते पण एडिट करायला वेळ मिळत नाही. आता ना इथं गॅसची अगोदर पूजा करून घेतली. गावाकडे चुलीला, रांजणाला हळदी कुंकू लावून त्याच्यावरती तिळसाखर वगैरे ठेवली जाते. परत बघा, रांजण आता गावाकडे सुद्धा कालबाह्य होत चाललेत, क्वचितच आपल्याला पाहायला मिळतील, पण चुली अजूनही आहेत. आता आपल्या इकडे चूल तर नाही आहे इथे, त्यामुळे मग मी गॅसला हळदी कुंकू लावून त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करून आईला इथे हळदी कुंकू लावलं, कारण सुवासिनींना एकमेकीला आजच्या दिवशी हळदी कुंकू लावून तिळगुळ दिलं जातं. आणि इथून रथसप्तमीपर्यंत बापरे काय सुंदर वातावरण असतं, ते शब्दात वर्णन नाही. देवाची खरंच मी खूप आभारी आहे. बरं, इथं आता बाकीच्या भाज्या पण कट करून घेते. टोमॅटो, वांग, बटाटा वगैरे कट केला नव्हता काळं पडेल म्हणून. आता इथं जिरं आणि तिळाची फोडणी देऊन आम्ही अशी ही भाजी बनवतो. त्याच्यामध्ये टोमॅटो आणि सगळ्याच भाज्या म्हणजे ज्या फळभाज्या आहेत त्या टाकायच्या, त्यानंतर पालेभाज्या
अशा पद्धतीने 12 भाज्या आपल्याला याच्यामध्ये घालायच्या असतात आणि हे आरोग्यासाठी खरं तर खूप गुणकारी आहे बरं का. आपण बघा खूपदा असं असतं की मला वांगंच आवडत नाही किंवा मला बटाट्याची भाजीच आवडत नाही, मला घेवडाच आवडत नाही, पावटाच आवडत नाही, असं खूप काही एखादी तरी भाजी ना आवडती प्रत्येकाची असते. पण या सणाच्या निमित्ताने आपण या सगळ्या भाज्या खातो आणि त्याचं जीवनसत्व आपल्याला मिळतं. खरं तर जण म्हणतात बघा, जे भोगीची भाजी खात नाहीत ते सदा रोगीच असतात. तर त्याचं कारणच ते की सगळे जीवनसत्व मिळत नाहीत त्या लोकांना. या दिवसांमध्ये खूप थंडी असते आणि थंडीपासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला तेवढीच एनर्जी सुद्धा लागतेच की, आणि त्यामुळे तीळ तर खूपच जास्त वापरला जातो. तर मस्त अशी आपली बारामतीची भाजी तयार झालेली आहे, पाहू शकता. तर काही जण सुकी भाजी करतात, तर काही जण थोडीशी पातळ किंवा सरभरीत. तर आमच्याकडे थोडी अशीच आमटी असलेली लागते. आणि आता ना भाकरी पण पटापट बनवून घ्यायच्यात, कारण का वेळ भरपूर झाला आहे, हे पण थोड्या वेळात जेवायला येतील. मग अशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत आपण तीळ टाकतो, तसं भाकरीला सुद्धा तीळ लावला जातो. बरं, तुमच्या इथे ना रेग्युलर बाजरीची भाकरी खाल्ली जाते की ज्वारीची, ते सांगा मला. कोल्हापूरमध्ये खूप जणांकडे तांदळाची भाकरी खातात, पण आमच्याकडे ज्वारीचीच खातात रेग्युलर, पण सणाला मात्र बाजरीची असते. सो इथं आता बाकीच्या राहिलेल्या भाकरी पण पटापट आवरून घे. आज आमच्या इकडे ना बाजरीची भाकरी त्याच्यावरती तीळ टाकून केली जाते. प्रत्येक पदार्थामध्ये तीळ टाकला जातो बरं का, वांज करू नये असं म्हणतात. तर कोल्हापूरमध्ये तर हे एकमेकीला दिली जाते, बाजरीची भाकरी, त्याच्यावरती राळ्याचा भात आणि खूप साऱ्या गोष्टी. तर आज जेवणामध्ये काय काय मेनू आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. अर्थात बारामिसळीची भाजी तर आहेच, त्यासोबतच इकडे बाजरीची भाकरी तयार होते आणि इथं आहे हा राळ्याचा भात. आणि इकडे मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकरी. आता मी देवाला नैवेद्य अर्पण करते आणि त्यानंतर मग आपण कंटिन्यू करू. नाही का, ताईंची कमेंट होती की मला गोष्टी मॅनेजच होत नाही आहेत, 2च महिने झाले लग्न होऊन आणि मला खूप फास्ट काम करावं असं वाटतं. घरकामात वगैरे आवड आहे पण तितकं पटकन होत नाही. तर मी तर खूप म्हणजे तुमच्यापेक्षा सुद्धा स्लो होते, पण हळूहळू अनुभवातून आणि सरावानी गोष्टी साध्य होतात. तुम्ही माझे जुने जर व्लॉग बघितले तर तुमच्या लक्षात येईल की मी म्हणजे खूप पुरणपोळी जरी साधी फुगली तर इतकी खुश व्हायची की कायच सांगू. तर आत्ता मी पूर्ण साग्रसंगीत पुरणाचाही स्वयंपाक करू शकते आणि तोही पटपट आवरण्याची थोडीफार तरी, म्हणजे माझ्या सासूआईने एवढी नाही परंतु बऱ्यापैकी स्पीड आलेली आहे. तर प्लीज आत्ताच टेन्शन नका घेऊ, हळूहळू तुम्हाला सुद्धा जमेल. आणि मी तर प्रो नक्कीच नाही आहे, म्हणजे मला पण आणखी खूप काही शिकायचं आहे. चला, आपला नैवेद्य तयार आहे, देवाला अर्पण करू आणि त्यानंतर मग जेवण करू. तर आता देवाऱ्यावरच्या देवाला आणि खणाला सुद्धा, म्हणजेच आपले जे सुगड आहेत तर त्याला सुद्धा हा नैवेद्य अर्पण करायचा भाकरी भाजीचा, आणि त्यानंतरच मग आपण अन्न ग्रहण करू शकतो. आता हे पण आले तर मिळूनच जेवतो. मग अस्सल पारंपरिक मराठमोळं जेवण, 12 मिनिटाची भाजी आणि पातीचा कांदा. या जेवायला तुम्ही भोगीचा देवाला नैवेद्य अर्पण केला का? तुमच्या इथं काय असतं ते सांगा. आमच्यात आज राळ्याचा भात खावाच लागतो आहे ना, काही कंपल्सरी. आईला ना थोडस गोळ्या असल्यामुळे ते अगोदर जेवली, आता जेवण. आता काय म्हणते बघा. काय द्यायचं? हा, हे देऊ. हा हा, दर. हा दर, हे हवंय तुला. खेळ, आम्हाला हे खेळणी पण नको आहे, आम्हाला पार्सल. बाय. इथं बघू शकता शांभवी झोपली आता. तर आता मी बाकी कामं आवरून घेते. ती जागी असताना खूप गोष्टी आहेत ना, ते म्हणजे असं होतं की शूट जरी घ्यायचं असेल तरी पण मग राहू दे हे, नाहीतर ते शूट घेत बसलं तर तिच्याकडे दुर्लक्ष, अशा गोष्टी होतात. आणि आता ना ती इतकी पळायला लागली आहे, या रूममधून त्या रूममध्ये, त्या रूममधून, म्हणजे इवन दरवाजा आहे ना तर टाचावरती करून ते लॉक काढायचा प्रयत्न करते. त्यामुळे थोडंसं हे होतंय. संक्रांतीसाठी बऱ्याच जणी फेशियल किंवा ब्लीच आणि आणखी काही ट्रीटमेंट असतात ज्या स्किनशी रिलेटेड आहेत किंवा हेअर ट्रीटमेंट असं पण घेतात.
मी विचार केला होता की आज ह्यावेळी ना, म्हणजे मी कधी फेशियल ह्या त्या गोष्टी आजपर्यंत पार्लरमध्ये कधीच नाही केल्यात, तर मग त्यामुळे जावं वाटत होतं क्लीनअप करण्यासाठी, पण ते काही मॅनेज झालाच नाही. आता उद्या संक्रांत आहे, आज भोगी म्हटल्यानंतर, त्यामुळे मग हे घरी असल्यानंतर शांभवीला घेतील आणि मग मी जाऊन येईल असं प्लॅन करत होते. पण हा जो पूर्ण वीक आहे एवढा बिझी होता ना, त्यांना कसाच वेळ मिळाला नाही. आणि माझे क्लासचं पण ते चाललेलं आहे, त्यामुळे तर मला म्हणजे जेव्हा ते घरी येतात त्यावेळेस मी ती क्लासचं सगळं जे काही काम आहे ते आवरून घ्यायला जाते. आणि त्यामुळे मग मला पार्लरला जाण्यासाठी किंवा मग हेअर थोडंसं म्हणत होते की थोडे ट्रिम करू आणि त्यानंतर छानपैकी थोडासा लुक पण बदलेल ह्या हिशोबाने, परंतु ते पण झालं नाही. तर बघू कसं काय होतं ते. आता जर उद्या त्यांची साप्ताहिक सुट्टी असते, तर उद्या संक्रांत आहे, तर मग आज जर ते थोडंसं लवकर आले किंवा मग रात्री थोडं उशिरा का होईना, पण केसांचं तरी थोडं काहीतरी बघूया असं चाललंय माझं. तर त्यांच्या येण्यावरतीच आहे ते, कारण की हिला घ्यायला कोणी नसेल तर मग मी नाहीच. तिथं पार्लरमध्ये काय करणार जाऊन, तिथं ती काहीच करू देणार नाही. हे उचल ते उचल, इकडे पळ तिकडे पळ, मग तिच्या मागेच धावावं लागणार. त्यापेक्षा असं चाललंय माझं. तर आईपाशी पण ते आता बसायला गेले. अगोदर आईजवळ कसं छान खेळायची, तिथंच बसायची वगैरे, आता ती लगेच खाली उतरते भारतीय बैठकीवरनं. इथं बेडवर असलं तरी खाली मनानेच उतरायला जाते. मग इकडे तिकडे फिरणं वगैरे सुरूच असतं तिचं. त्यामुळे आणि साडीचं तर अजूनही डिसाईड नाही की मी उद्या कोणती साडी नेसणार आहे. आणि माझ्यासारख्या काही जणी नक्कीच असतील. आता जेव्हा बाळ छोटं असतं ना, त्यावेळी आपलं असंच होतं शक्यतो, कारण का पहिली प्रायोरिटी असते ते बाळाची काळजी, तिचं सगळं व्यवस्थित, आणि त्यानंतर वेळ उरला तर मग आपल्या सण समारंभ किंवा स्वतःला वेळ देणं ह्या गोष्टी असतात. सो बघू, मी आजपर्यंत एकदाही पार्लरमध्ये जाऊन फेशियल आणि ब्लीच अशा कुठल्याच गोष्टी केलेल्या नाही आहेत. पण मी ठरवलं की या वर्षात स्वतःसाठी वेळ थोडा तरी काढायचा आहे म्हणून. तर बघू आता ह्या सणाला होते का पुढे आणखी काही वेळेनंतर माझे क्लासेस वगैरे थोडंसं मध्ये उसंत मिळेल त्यावेळी बघू. आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर देते, तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. येत्या 20 जानेवारीपासून आपली नवीन बॅच सुरू होती आहे आणि या अगोदरची बॅच फुल झाली, त्यामुळे ही बॅच 20 जानेवारीची आपल्याला अनाऊन्स करावी लागली, कारण खूप रिक्वेस्ट होत्या. तर अजून कुणाला करायचं असेल क्लास तर स्क्रीनवर नंबर दिला. आणि ही जी बॅच असणार आहे तर ती रात्री 9ला असणार आहे, जी 20 जानेवारीला असेल ती. कारण खूप जणी म्हणत होत्या की आम्हाला दुपारी मुलांना स्कूलमध्ये आणायला जावं लागतं, तुमचा क्लासचा जो टायमिंग आहे त्यावेळेमध्ये आम्हाला स्कूल बस येते, मग तिकडे जावं लागतं, किंवा शाळेमध्ये जाऊन मुलांना घेऊन यायचं असतं, तो आमच्या मुलाच्या शाळेच्या सुट्टीचा टाईम आहे, तर मग कसं आम्ही इच्छा आहे पण मॅनेज होत नाही, तर एक तरी बॅच रात्रीची ठेवा. तर मग म्हणून आम्ही असा विचार केलाय की ही जी बॅच असेल 20 जानेवारीची ती रात्री असणार आहे. मस्तपैकी गरमागरम चहा केलेला आहे आणि हे आलेत म्हणूनच केलाय. खरं तर शांबा बहिणींनी काल फोन केला होता, साडीची घेतली त्यांनी संक्रांतीला, 2 दिवसापूर्वी घेतली आणि काल ब्लाऊज स्टिच करून आणलेलं, त्याचा पण त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता, असं स्टिच केलंय तसं केलं. मग मला म्हणत होतं ताई तुम्ही ह्या संक्रांतीला तरी घ्या बघा, आणि जर वेळी पण तुम्ही असं करताय की घेऊ घेऊ म्हणत ते राहूनच जाते असं तसं, तर त्याच्यावरनं मला आठवलं की म्हणजे मेहंदी लावणं म्हणा हाताला, केसांना किंवा बाकी सगळ्या गोष्टी, हे सगळं इतकं छानपैकी गावी असल्यानंतर होतं ना, कारण एकाच्या एक नादाने आपण करतो. आणि इथं कसं होतंय खूप मर्यादा पडतात, कारण मेहंदी लावून बसावं तर ती काही ठेवणार नाही, 1 मिनिट ती काही सोडून राहते. पुढच्या वर्षी बघ ती मेहंदी काढायला सगळ्यात आता मला अगोदर हात देईल ती, पण तिला सर्दी होईल वाटतं, मी कोण आणलेला नाही, तर तिला सगळं करायचं असतं. मग ते मी टिकला लावलेला की मला पण लाव म्हणते. सो आता चहा घेतो, ह्यांनी जर तिची काळजी घेतली तर मग मी जाऊन येते पार्लरला, असा विचार करते, बघू काय होतं. मी आता जेवण करतोय आम्ही रात्रीचं. बरं, मी मग अशी म्हटलं होतं की मला हेअर स्ट्रेट करायला जायचंय, पण परत शांभवी उठली आणि मला काही ते जाणं झालं नाही, आणि परत क्लासचं आणि बाकी घरातली पण काही कामं होती, त्यामुळे मला नाही पॉसिबल झालं जाणं. आणि बघू आता उद्या तर संक्रांत आहे, उद्या तर काय होते की नाही माहित नाही, पण खूप प्रयत्न केला. बऱ्याचदा आपण ठरवतो तसं होतच नाही, कारण मला असं आज पक्क होतं की काही झालं तरी हेअर स्ट्रेट करायचे आहेत म्हणून, आणि तसंही केस धुतलेले होते तर ते सोपं गेलं असतं जास्त. पण दिवसभरात मी खूपदा प्रयत्न केला, पण ते जुळूनच नाही आलं, आणि काही काही वेळा होतं असं. तर तुम्ही कधी असा एक्सपिरियन्स केलाय का मला सांगा. आणि आता मेहंदी वगैरे जर काढायची म्हटलं तर मग शांभवी रडणार की मला पण काढ वगैरे, आणि तिला सर्दी थोडीशी आहे अगोदरच, तर मग म्हटलं नको, तर त्यामुळे मेहंदी स्किप केलेली आहे. आणि या नोटवर आजचा हा व्लॉग आम्ही इथेच थांबवतो. चला आता जेवण वगैरे करते
आणि या नोटवर आजचा हा व्लॉग इथेच थांबवते. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.